नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मी हिरा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा। हेल्दी राहणं का गरजेचं आहे? आपण एवढे बेजबाबदार असतो की हेल्थ रिलेटेड काहीही असो आपण इग्नोरच करतो। जसं की व्यायाम करणे असो, डाएट फॉलो करणे असो, हेल्दी फूडचं सेवन करणे असो, आपण काहीही फॉलो करत नाही। प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे एक्सक्यूजेस रेडी असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी राहणं का गरजेचं आहे, आरोग्याची काळजी का करावी, इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक सर्वे झालेला, त्या सर्वेसाठी 25 लोक उपस्थित होती। तर त्या सर्वेमध्ये काही क्वेश्चन करण्यात आलेले। तर पहिला प्रश्न होता, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही हेल्दी राहावं? तर सर्व लोकांचा एकच रिस्पॉन्स होता, तो म्हणजे येस। दुसरा क्वेश्चन करण्यात आलेला, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही हेल्दी फूडचं सेवन करावं किंवा डाएट फॉलो करावं? तर त्यासाठी सर्व लोकांचं एकच उत्तर होतं, ते म्हणजे येस। थर्ड क्वेश्चन करण्यात आलेला, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही तुमच्या डे टू डे बिझी लाईफमधून थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा? तर सर्व लोकांचा अगेन सेम रिस्पॉन्स होता, तो म्हणजे येस। आणि लास्ट क्वेश्चन करण्यात आलेला, तुम्ही हे सगळं फॉलो करता का? तुम्ही गेस करू शकता का की काय रिस्पॉन्स असेल? तर 25 लोकांपैकी फक्त एका व्यक्तीचं उत्तर येस होतं आणि बाकी 24 लोकांकडे हे सगळं न करण्याचे एक्सक्यूजेस रेडी होते। यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जोपर्यंत आपल्याला स्वतःला रिअलाइज होणार नाही की आपली हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे, तोपर्यंत दुसरे कोणीही काहीही करू शकत नाही। आपल्याला स्वतःला रिअलाइज होणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत आपल्याला काही गंभीर आजार होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या हेल्थची काळजी करायला सुरुवात करणार नाही का? म्हणजे जोपर्यंत आपल्या कानात काही अलार्म वाजत नाही तोपर्यंत आपण जागे होणार नाही, असे काही आहे का? जेव्हा समोरून डॉक्टर आपल्याला सांगतात तुम्ही ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, ह्या हेल्दी फूडचं सेवन करा किंवा हे डाएट फॉलो करा, तेव्हाच आपण हे आपल्या आरोग्याची काळजी करणार का? आपण एवढी मेहनत करून पैसे कमवतो, ते आपण हे मेडिसिनवरती का वेस्ट करावेत? त्यामुळे आपण आपल्या हेल्थची आत्ताच काळजी केली तर आपण फ्युचरमध्ये होणारे जे काही हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस आहेत ते आपण अवॉइड करू शकतो। आता आपण पाहणार आहोत, जेव्हा आपले आरोग्य चांगले असते तेव्हा आपल्याला त्यामधून काय काय बेनिफिट्स मिळू शकतात। तर पहिला बेनिफिट्स आहे फीलिंग युअर बेस्ट। जेव्हा आपली हेल्थ चांगली असते, आपले आरोग्य उत्तम असते, तेव्हा आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते। आपले विचार पॉझिटिव्ह होतात आणि जर आपले विचार चांगले असतील, पॉझिटिव्ह असतील तर चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर घडतात आणि हेच तर खूप मोठं मॅजिक असतं। आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होतो, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली आपण घेऊ शकतो। वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे एनर्जी। जेव्हा आपण हेल्दी वेटमध्ये असतो तेव्हा एक वेगळंच शस्त्र आपल्याकडे असते, ते म्हणजे एनर्जी। आपली एनर्जी पूर्ण दिवसभर टिकून राहते। तुम्ही अंडरवेट असाल तरीही तुमची एनर्जी डाऊन होते किंवा तुम्ही ओव्हरवेट असाल तरीही तुम्हाला थकवा जाणवेल, कंटाळवाणा वाटेल, पण तुम्ही जर हेल्दी वेटमध्ये असाल तर तुमची एनर्जी अजिबातही कमी होणार नाही। नेक्स्ट पॉईंट आहे अ स्ट्रॉंगर यू। जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो तेव्हा आपलं शरीर मजबूत बनतं। अशा परिस्थितीत जर आपल्याला काही हेल्थ रिलेटेड चॅलेंज असेल किंवा काही गंभीर आजार झाला तर आपण ते मोर इझिली टॅकल करू शकतो आणि या सर्व परिस्थितीतून एक आपलं नवीन व्हर्जन क्रिएट होतं। मोठे मोठे बदल करायची अजिबात गरज नाही आहे। छोटे छोटे बेबी स्टेप घ्या टुवर्ड्स युअर हेल्थ रिलेटेड गोल। म्हणजेच सकाळी उठल्यावरती फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे, ड्रिंक वॉटर, हेल्दी फूडचं सेवन करणे, मोस्टली घरातलं जेवण करत जा, बाहेरचं फूड अवॉइड करा। हे सगळं जर तुम्ही छोटे छोटे बदल आपल्या सवयींमध्ये केलं तर तुमचं काही हेल्थ रिलेटेड गोल असेल तर ते तुम्ही नक्कीच अचीव करू शकता। नेक्स्ट पॉईंट आहे प्रिव्हेन्शन ऑफ फ्युचर चॅलेंजेस। हेल्दी असणं ही इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या फ्युचर लाईफची। इट्स लाईक अ शिल्ड अगेन्स्ट ऑल फ्युचर चॅलेंजेस। जर तुम्ही आता छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर फ्युचरमध्ये होणारे खूप मोठे मोठे गंभीर आजार तुम्ही टाळू शकता। त्यामुळे आतापासूनच तुम्ही स्वतःची काळजी करायला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे। नेक्स्ट बेनिफिट आहे बेटर मूड बेटर डेज। एक सिंपल ट्रूथ आहे, जेव्हा आपण हेल्दी असतो तेव्हा आपण हॅपी असतो, आपला मूड चांगला राहतो आणि अचानक छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आनंद वाटतो आणि आपला प्रत्येक दिवस छान जातो। सर्वप्रथम तुम्हाला तुमचं हेल्थ रिलेटेड काय चॅलेंजेस आहे ते रिअलाइज होणं खूप गरजेचं आहे। जसं की तुम्ही अंडरवेट आहात की तुम्ही ओव्हरवेट आहात किंवा तुम्हाला काही गंभीर आजार झालेला आहे लाईक डायबिटीज, बीपी, अजूनही भरपूर काही गंभीर आजार असतात। तर ते तुम्हाला जेव्हा रिअलाइज होणार त्याच वेळेस तुम्ही तुमचे हेल्थ रिलेटेड गोल ठरवू शकता आणि त्यानुसार तुम्ही ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करू शकता।
ॲज वी रॅप अप, मला तुम्हाला सांगावेसे वाटते की हेल्दी राहणं हे तुम्ही स्वतःला एक गिफ्ट देत असता. त्यामुळे तुमची हेल्थ रिलेटेड काहीही चॅलेंजेस असेल तर तुम्ही तुमची हेल्थ रिलेटेड जर्नी आजच स्टार्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. बाय बाय.